तर बघा मंडळी, आज आपण बनवलेली आहे ज्वारीच्या पिठाची उकडपेंडी। ही उकडपेंडी बनवली की आपल्याला राहावलंच जात नाही, अशी पट्ट संपवायची आहे आपल्याला ना, संपतेच बघा। ती बनवल्याबरोबर असं तोंडालाच पाणी सुटेल बघा, आणि तुम्ही अशी चटापट खाऊन घ्या आणि संपून जाईल। तो इस उकडपेंडी के लिए एक लाइक सब्सक्राइब तो बनता ही है। तो बघा, मी याची रेसिपी तुम्हाला सांगणार आहे। तर बघा, कढईमध्ये घेतलेलं आहे मी तेल, आणि त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे राई, जिरं आणि कढीपत्ता। त्याला होऊ द्यायचा आहे। एक बारीक चिरलेला कांदा टाकून घेतलेला आहे मी, आणि 5 ते 6 हिरव्या मिरच्या टाकून घेणार आहे बारीक चिरलेल्या, आणि त्याला छान फिरवायचं आहे हे बघा। आणि थोडं टेस्ट यायसाठी मी टाकलेलं आहे दालिया आणि थोडे शेंगदाणे। आता हे सगळं साहित्य आपल्याला छान व्यवस्थितरित्या शिजू द्यायचं आहे, होऊ द्यायचं आहे, जळायला पण नाही पाहिजे। तर बघा, आपलं साहित्य किती छान शिजलेलं आहे, शेंगदाणे बघा किती छान शिजलेले आहे, जळलेसुद्धा नाही। या पद्धतीने शिजवायचे आहे। आणि आता टाकून घेणार आहे मी एक बारीक चिरलेला टमाटर। हे छान त्यामध्ये मिक्स व्हायला पाहिजे, टमाटर गलायला पाहिजे त्यामध्ये। आणि बघा किती छान झालेलं आहे, आपलं सगळं मिश्रण शिजलेलं आहे। आणि आता यामध्ये आपण टाकून घेणार आहे थोडी हळद। बघा, एकीकडे मी टाकलेलं आहे गरम पाणी करून घेतलेलं आहे, थोडी हळद टाकून घेत आहे, आणि चवीपुरतं टाकून घेणार आहे मीठ। आणि याला परतवून यामध्ये आता आपण जे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, मी 2 वाट्या घेतलेलं आहे ज्वारीचं पीठ, ते टाकून घेणार आहे बघा या पद्धतीने। आणि ते ज्वारीचं पीठ यामध्ये भाजून घ्यायचं आहे बघा, ह्या तेलामध्ये आणि ह्या मटेरियलमध्ये हे ज्वारीचं पीठ भाजल्याही जाईल। याला परतवत राहायचं, जळू द्यायचं नाही बघा, या पद्धतीने परतवत राहायचं आहे, जळणार नाही। आणि आपल्या पिठाला जे आहे सगळं मिश्रण, तेल मीठ सगळं लागलं पाहिजे, आणि याला परतवत राहायचं आहे बघा। भाजल्या गेलेलं आहे आपलं पीठ। आणि जे एकीकडे मी गरम पाणी करायला ठेवलेलं होतं, त्यात थोडं मी वाटीभर घेऊन त्यावर थोडं पाणी टाकायचं आहे, आणि परतवत राहायचं आहे। म्हणजे गिलही व्हायला पाहिजे नाही, तो शिऱ्यासारखं एकदम पातळ व्हायला नाही पाहिजे, असं मोकळी उकडपेंडी व्हायला पाहिजे आपली। तर मोकळी उकडपेंडी होण्याकरता थोडंच पाणी टाकायचं आहे यामध्ये। तर तुम्हाला आमची गावठाण पद्धत कशी वाटली नक्की कॉमेंट्समध्ये कळवा। आणि आमच्या गावठाण पद्धतीने एकदा तरी अशी आमची उकडपेंडी बनवून बघा। ज्वारीच्या पिठाची खूप जुनी पद्धत आहे, पण खूप टेस्टी आहे, तुम्हाला नक्की खावीशी वाटेल मंडळी। आणि आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज लाईक सबस्क्राईब करा, आणि एकदा तरी बनवून बघा। थँक्यू।